हाय मुलांनो, आज आपण EVSचा 15th लेसन बघणार आहोत, अवर बॉडी. तर आपलं शरीर हा आपण लेसन पाहूयात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? व्हॉट आर दीज चिल्ड्रेन डुईंग? ही मुले आहेत ती काय करत आहेत? तर हा मुलगा सॅल्यूट करत आहे. तर हे जे आहे ते ट्रॅफिक थांबवत आहे. ही टोपी घालत आहे, हॅट वेअर करत आहे, फुटबॉल खेळत आहे, ही इंजेक्शन देत आहे नर्स. हा जो कंडक्टर आहे तो बसची बेल आहे ती वाजवत आहे. ठीक आहे. विच पार्ट्स ऑफ देअर बॉडी आर दे युजिंग? ते त्यांच्या शरीराचा कोणता पार्ट यूज करत आहे? ते सॅल्यूट करताना हात, हे पण हात यूज करत आहे, ही पण हात यूज करत आहे, हा पाय यूज करत आहे, फुटबॉल खेळतोय ना, आणि हे दोघं सुद्धा त्यांचे हात, हँड यूज करत आहेत. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? पॉइंट आउट द पार्ट्स ऑफ द बॉडी नेम्ड बिलो. तर इथे हे चित्र दिलेले आहे, इथे खाली काही पार्ट्स दिलेले आहेत, तर ते तुम्हाला या चित्रामध्ये दाखवायचं आहेत. फोरहेड, फोरहेड म्हणजे कपाळ, हा भाग जो आहे तो फोरहेड. चीक, चीक म्हणजे गाल. नेक, नोज, नोज म्हणजे नाक. अँड इयर म्हणजे कान. ठीक आहे. टमी, टमी म्हणजे हे पोट. ठीक आहे. चेस्ट म्हणजे ही ते छाती. त्यानंतर आर्म, आर्म म्हणजे हा जो हात आहे त्याला आर्म म्हणतात. रिस्ट, रिस्ट म्हणजे ही जी मनगट आहे ना, याला म्हणतात रिस्ट. जिथे आपण घड्याळ घालतो ते रिस्ट. ठीक आहे. त्यानंतर पाम, पाम म्हणजे आपला जो तळ हात आहे, हा आतला भाग तो. थाय, थाय म्हणजे आपली ही जी मांडी आहे ना त्याला थाय म्हणतात. नी, नी म्हणजे गुडघा, आणि फूट म्हणजे पाय. ठीक आहे. तर हे बॉडी पार्ट्स आहेत. स्ट्रक्चर ऑफ द बॉडी, तर आपले हे शरीर आहे, ही बॉडी आहे, तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, ते कसं तयार झालेलं आहे ते आपण पाहूया. द हेड, टॉर्सो, आर्म्स अँड लेग्स आर द मेन पार्ट्स ऑफ द बॉडी. तर आपल्या शरीराचे मेन भाग काय आहेत? तर हेड म्हणजे डोकं, टॉर्सो म्हणजे हे जे धड आहे तर त्याला म्हणतात टॉर्सो, आणि त्यानंतर आर्म म्हणजे हात, आणि लेग्स म्हणजे पाय. तर हे महत्त्वाचे भाग आहेत आपल्या शरीराचे. द हेड, आर्म्स अँड लेग्स आर जॉईंट टू द टॉर्सो. हे टॉर्सो म्हणजे हे धड आहे, तर याला हे इथं हेड, इथे आर्म म्हणजे हात, आणि हे लेग्स जॉईन असतात. ठीक आहे. आता हेड पाहूयात आपण. हेड म्हणजे डोके. द हेड इज कवर्ड विथ हेअर. आपल्या डोक्यावरती केस असतात ना, म्हणजे आपलं हे जे डोकं आहे ते केसांनी झाकलेलं आहे. बिलो द फोरहेड आर 2 आईज विथ आयब्रोज अँड आयलॅशेस. आता हे फोरहेड म्हणजे कपाळ आहे, त्या कपाळाच्या खाली आपल्याला 2 डोळे आहेत, त्याच्यावरती काय आहेत? आयब्रो आहे, ह्या भुवया आहेत, आणि आपल्या डोळ्यांना पापण्या आहेत, त्यालाच आयलॅशेस असं म्हणतात. ऑन द साइड्स आर द इयर्स, आणि आपल्या त्या डोक्याच्या बाजूला, दोन्ही बाजूला काय आहेत? 2 कान आहेत, इयर्स आहेत. इन फ्रंट इज द नोज, समोर हे नाक आहे. बिलो द नोज इज द माउथ अँड बिलो दॅट द चिन. नाकाच्या खाली हे तोंड आहे, आणि तोंडाच्या खाली चिन म्हणजे ही हनुवटी आहे. द पार्ट दॅट जॉईन्स द हेड टू द टोर्सो इज कॉल्ड द नेक, इज द नेक. तर हेडला, ह्या हेडला या टॉर्सो सोबत ज्याने जोडलं जातं त्याला नेक म्हणजे गळा असं म्हणतात, किंवा मान असंही म्हणतात. ठीक आहे. आता आपण टॉर्सो पाहूयात. तर टॉर्सो म्हणजे काय? द चेस्ट, ही चेस्ट. ॲब्डोमेन म्हणजे पोट, अँड बॅक टुगेदर मेकअप द टॉर्सो. तर टॉर्सो म्हणजे काय? हा चेस्ट म्हणजे छातीचा भाग, पोटाचा भाग, आणि पाठीचा भाग म्हणजे हे पूर्ण. तर याला सगळ्यांचं मिळून टॉर्सो तयार होत असतं. द पार्ट वेअर द आर्म इज जॉईंट टू द टॉर्सो इज कॉल्ड द शोल्डर. आता हे टॉर्सो आहे, बरोबर, तर याला हा हात जिथे जोडलेला आहे तर याला काय म्हणतात? शोल्डर म्हणजेच खांदा असं म्हणतात. द लेग इज जॉईंट टू द टॉर्सो ॲट द हिप जॉईंट. आता हे टॉर्सो आहे, आणि हा पाय जो आहे तो इथे जॉईन आहे या टॉर्सोला. ठीक आहे. तर याला म्हणतात हिप जॉईंट. ठीक आहे. आता आपण बघूयात पार्ट्स ऑफ द आर्म. आता आर्म म्हणजे हात, पण त्या हातामध्ये सुद्धा किती भाग आहेत बघा. अप्पर आर्म म्हणजे हा जो वरचा हात आहे तो. त्यानंतर एल्बो म्हणजे कोपरा.
फोर आर्म म्हणजे ह्या कोपऱ्याच्या खालचा, कोपऱ्याच्या वरचा आहे तो अप्पर आर्म, कोपऱ्याच्या खालचा आहे तो फोर आर्म. त्यानंतर रिस्ट म्हणजे मनगट, त्यानंतर पाम हे तळहात, आणि हे जे बोट मिळून आहे ना, तर तो झाला हात. हे पाम आणि ही जी बोट आहेत की नाही तो हात, आणि हे जी बोटे आहेत फक्त त्यांना म्हणतात फिंगर्स. ठीक आहे, तर असे हे या हाताचे आपले पार्ट्स आहेत. ठीक आहे, तर आर्म, द आर्म हॅज 3 पार्ट्स. तर मेन 3 पार्ट कोणते आहेत? अप्पर आर्म, फोर आर्म अँड हँड. तर हाताचे सुद्धा मेन 3 भाग आहेत. तर अप्पर आर्म हा वरचा हात, फोर आर्म हा खालचा हात, आणि हँड, हँड म्हणजे काय? तळहात आणि बोटे हे मिळून हँड असतं. द फिंगर्स आर द पार्ट ऑफ द हँड. तर ही बोटे जी आहेत ते हाताचाच एक भाग आहेत. द अप्पर आर्म अँड फोर आर्म आर जॉईंड ॲट द एल्बो. तर अप्पर आर्म आणि फोर आर्म हे एकमेकांना इथे एल्बो म्हणजे कोपऱ्यामध्ये एकमेकांना जॉईंड असतात. द फोर आर्म अँड हँड आर जॉईंड ॲट द रिस्ट. त्याचप्रमाणे हे फोर आर्म आणि हे हँड एकमेकांना इथे रिस्टच्या ठिकाणी जॉईंट असतात, कनेक्टेड असतात. आता हे झालं आपण आर्म बघितलं. आता आपण लेग बघणार आहोत. तर पार्ट्स ऑफ लेग काय आहेत? ही थाय, थाय म्हणजे मांडी, नी म्हणजे गुडगा, हे शांक हे म्हणजे आपली पोटरी असते की नाही, पोटरीचा भाग तो, अँकल इथला हा अँकल गोटा, आणि टोज हे फूट, फूट म्हणजे हा आपला खालचा पाय, आणि टोज म्हणजे पायाची बोटे. ठीक आहे, तर लेग्स, द लेग टू हॅज 3 पार्ट्स. आता पायाचे सुद्धा 3 मेन भाग असतात, थाय, शँक आणि फूट. ठीक आहे, टोज आर पार्ट ऑफ द फूट. हे टोज म्हणजे पायाची बोटे, हे पायाचाच एक भाग आहेत. द थाय अँड शँक आर जॉईंड ॲट द नी. हे थाय म्हणजे मांडी, आणि हे जे शँक आहे म्हणजे पोटरी आहे आपली, तर हे एकमेकांना कुठे जॉईन असतात, कुठे कनेक्टेड असतात? तर नी म्हणजे गुडघ्याच्या ठिकाणी जॉईंट असतात. द शँक अँड फूट आर जॉईंड ॲट द अँकल. आणि हा पाय आणि हे जे शँक आहे ते अँकलच्या ठिकाणी एकमेकांना जॉईन कनेक्टेड असतात. न्यू टर्म पाहूयात आपण. आता इथे आपले हात, पाय, टॉर्सो हे आपण बघितलं कसे असतात. आता पाहणार आहोत नवीन काय टर्म आहे? ऑर्गन. ऑर्गन म्हणजे अवयव. अ पार्ट ऑफ द बॉडी दॅट इज युज्ड फॉर अ पर्टिक्युलर पर्पज. तर ऑर्गन म्हणजे काय? शरीराचा एक असा भाग जो काहीतरी एका हेतूने वापरला जातो, काहीतरी कामासाठी वापरला जातो, तर त्याला म्हणतात ऑर्गन. वी यूज अवर लेग्स फॉर वॉकिंग. जसं की आपण चालण्यासाठी आपले पाय वापरतो, म्हणजे पाय हा सुद्धा ऑर्गन आहे. सो लेग्स आर द ऑर्गन. म्हणजेच पाय हे एक अवयव आहेत. वी यूज अवर इयर्स फॉर हिअरिंग. आपण ऐकण्यासाठी कान वापरतो. सो इयर्स आर ऑल्सो अवर ऑर्गन्स. म्हणजेच कान सुद्धा आपला एक अवयव आहेत. एक्सटर्नल ऑर्गन्स. एक्सटर्नल म्हणजे बाहेरचे ऑर्गन्स, बाहेरील अवयव. ऑर्गन्स दॅट आर ऑन द आउटसाइड ऑफ अवर बॉडी. एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे काय? आपल्या शरीराच्या बाहेर असलेले जे ऑर्गन आहेत त्याला म्हणतात एक्सटर्नल ऑर्गन्स. लेग्स, आर्म्स, इयर्स अँड नोज आर अवर ऑर्गन्स. पाय, हात, कान, नाक हे आपले ऑर्गन आहेत, अवयव आहेत. दे आर ऑन द आउटसाइड ऑफ अवर बॉडी. ते आपल्या डोळ्यांना दिसतात की नाही? ते आपल्या शरीराच्या बाहेर आहेत. हेन्स दे आर अवर एक्सटर्नल ऑर्गन्स. आणि म्हणूनच त्यांना आपण आपले एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे बाहेरील ऑर्गन किंवा बाह्य अवयव असं म्हटलं जातं. ठीक आहे, कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? हाऊ विल यू वॉक विदाऊट बेंडिंग युअर लेग्स ॲट द नीज. तुम्ही गुडघ्यामध्ये पाय न वाकवता, गुडघा न वाकवता तुम्ही चालू शकाल का? कशा प्रकारे चालाल? कॅन यू कोम युअर हेअर विदाऊट बेंडिंग युअर आर्म ॲट द एल्बो. तर तुमचा कोपऱ्यामध्ये हात न वाकवता तुम्ही केस विंचरू शकता का? तर नाही, नाही. मुवमेंट्स ऑफ द बॉडी. तर आपल्या शरीराची हालचाल पाहूयात. ट्राय टू बेंड अ वुडन स्टिक. एखादी लाकडाची काठी घ्या आणि ती वाकवण्याचा प्रयत्न करा. कॅन यू डू सो? नाही वाकू शकत. व्हाय नॉट? का नाही? कारण ती स्ट्रेट आहे, ती वाकू शकत नाही. सपोज दॅट अवर लेग्स अँड आर्म्स ऑल्सो कुड नॉट बेंड.
आणि जर आपले पाय आणि हात सुद्धा त्या काठीसारखे स्ट्रेटच असते, ते वाकूच शकले नसते, वुड वी एबल टू मेक मुवमेंट्स, मग आपण चालू शकलो असतो का, हालचाल करू शकलो असतो का, तर नाही. सम ऑफ अवर बॉडी पार्ट्स कॅन बेंड, आपले काही शरीराचे काही अवयव आहेत तर ते वाकू शकतात. दॅट इज वाय वी आर एबल टू मेक मुवमेंट्स, आणि ते वाकतात म्हणूनच आपण मुवमेंट करू शकतो. समजलं ना? विच पार्ट्स ऑफ अवर बॉडी कॅन वी बेंड, आपल्या शरीराचे आपण कोणते कोणते पार्ट्स आहेत ते बेंड करू शकतो. हात बेंड करू शकतो, पाय बेंड करू शकतो, आपण कमरेमध्ये वाकू शकतो, आपली मान वाकवू शकतो, हो ना? ट्राय दिस, हे करा. स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड मूव युअर नेक ॲज शोन इन द पिक्चर. आरशासमोर उभं राहायचं आहे आणि इथं चित्रामध्ये दाखवले ना त्याप्रमाणे मान हलवायची आहे. ठीक आहे. द नेक, नेक म्हणजे आपली मान. द नेक बेंड्स फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड. आपली मान जी आहे ते आपण पुढे सुद्धा हलवू शकतो, मागे सुद्धा हलवू शकतो, वाकवू शकतो. इट टर्न्स लेफ्ट ऑर राईट, त्याचप्रमाणे आपण डावीकडे सुद्धा वळवू शकतो, उजवीकडे सुद्धा वळवू शकतो. इट अल्सो बेंड्स लेफ्ट ऑर राईट, आणि त्याचप्रमाणे ती लेफ्ट आणि राईट आपण बेंड करू शकतो. समजलं? म्हणजे नेक पुढे आपण वाकू शकतो, मागे वाकू शकतो, डावीकडे उजवीकडे असे चारही डिरेक्शनमध्ये वाकू शकतो. आर्म्स म्हणजे आपले हात. वी कॅन बेंड अवर आर्म ॲट द शोल्डर, एल्बो अँड रिस्ट. तर आपण आपला हात, तुम्ही तुमच्या शरीराचा बघा एक्झाम्पल घेऊन की तुमचा हात तुम्ही कुठे वाकवू शकताय. बघा, मनगटामध्ये सुद्धा आपण वाकवू शकतो, त्यानंतर आपण एल्बोमध्ये वाकवू शकतो, कोपऱ्यामध्ये, आणि शोल्डरमध्ये. हात असा वर उचलू शकतो की नाही, खाली घेऊ शकतो. म्हणजे शोल्डर म्हणजे खांदा, एल्बो म्हणजे कोपरा, आणि रिस्ट म्हणजे मनगट. तर या ठिकाणी आपण आपला हात बेंड करू शकतो. द फिंगर्स ऑफ अवर हँड्स कॅन बेंड टू, आपल्या हाताची बोटे सुद्धा आपण बेंड करू शकतो, वाकवू शकतो. दॅट इज वाय वी कॅन मेक अ फिस्ट, फिस्ट म्हणजे मूठ, आणि त्याचमुळे हाताची बोटे वाकतात म्हणून आपण हाताची मूठ बनवू शकतो. वी कॅन डू मेनी थिंग्स विथ अवर हँड्स, आपण आपल्या हाताने खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. वी यूज अवर हँड्स टू राईट अँड टू पिक अप थिंग्स, आपण हाताने लिहू शकतो, लिहिण्यासाठी हाताचा वापर करतो, वस्तू उचलण्यासाठी हाताचा वापर करतो. मदर शेप्स अ लड्डू विथ हर हँड्स, आई लाडू बांधण्यासाठी, लाडूला आकार देण्यासाठी हाताचा वापर करते. बेबी होल्ड्स अ रॅटल इन हर हँड, खुळखुळा आहे तो छोटं बाळ आपल्या हातामध्ये पकडतं, हो ना? आपण खूप सारी कामे आपल्या हाताने करू शकतो. द वेस्ट म्हणजे आपली कंबर. वी कॅन बेंड अवर टॉर्सो ओनली ॲट द वेस्ट, आपलं हे जे टॉर्सो आहे की नाही तर ते आपण फक्त कमरेमध्ये वाकवू शकतो. वी कॅन बेंड फॉरवर्ड ॲट द वेस्ट, आपण कमरेत वाकून पुढे वाकू शकतो. दॅट मेक्स इट इझियर फॉर अस टू डू मेनी थिंग्स, आणि आपण असं कमरेमध्ये वाकू शकतो म्हणून आपण खूप साऱ्या गोष्टी सहजरित्या करू शकतो. वी कॅन पिक अप थिंग्स फ्रॉम द फ्लोअर, टाय अवर शूलेसेस अँड प्ले गेम्स टू, आपण वाकू शकतो कमरेमध्ये म्हणून आपण खाली जमिनीवर पडलेल्या वस्तू उचलू शकतो, आपल्या शूची, बुटाची जी लेस आहे ती बांधू शकतो, गेम्ससुद्धा खेळू शकतो. त्यानंतर आपण पाहूयात आता लेग्स. अवर लेग्स कॅन बेंड ॲट द हिप जॉईंट, द नीज अँड द अँकल्स, तर आपले हे जे पाय आहेत तर ते हिप जॉईंटमध्ये, त्यानंतर अँकल्स, इथे अँकल्स, नी, गुडघ्यामध्ये वाकतात. अवर टोज टू कॅन बेंड बट नॉट ॲज मच ॲज अवर फिंगर्स, तर पायाची बोटे सुद्धा आपण वाकवू शकतो, पण जसे हाताची बोटे आपण वाकवू शकतो तेवढी नाही वाकत ते. वी यूज अवर लेग्स टू फॉर सेव्हरल पर्पजेस, आपण आपल्या पायाचा सुद्धा खूप साऱ्या कामांसाठी वापर करतो. वी यूज अवर लेग्स टू स्टँड, उभं राहण्यासाठी पायाचा वापर करतो. वी वॉक अँड रन, चालणे, पळणे यासाठी पाय वापरतो. वी क्लाइंब अप अँड डाऊन स्टेअर्स, पायऱ्या चढणे, उतरणे यासाठी सुद्धा पायाचा वापर होतो. वी हॉप अँड जम्प, उड्या मारण्यासाठी पाय वापरतो. वी वर्क सम मशीन्स टू युजिंग अवर लेग्स, काही मशीन्स सुद्धा पायाचा वापर करून वापरल्या जातात. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आता बघितले की आपले बॉडी पार्ट्स कसे
बेंड होतात आणि त्यामुळे आपण मूवमेंट करू शकतो. वन टास्क मेनी मेथड्स, एकच काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ट्राय धिस, हे करून पहा. वन डे यू डिसाइडेड नॉट टू ओपन युअर माउथ ॲट ऑल टू स्पीक. एके दिवशी तुम्ही असं ठरवलं की बोलण्यासाठी अजिबात तोंड वापरायचं नाही, तोंड उघडायचंच नाही बोलण्यासाठी. सो यू हॅव टू टॉक ओनली बाय सायन्स अँड गेस्चर्स. आणि मग तुम्ही कसे बोलणार? मग तुम्ही बोलण्यासाठी फक्त सायन्स, हाताने हावभाव करून दाखवणार. यू आर आस्क्ड, शॅल आय लिव्ह ऑर वेट? युअर आन्सर इज वेट. जर तुम्हाला विचारलं की मी जाऊ का थांबू, तर तुम्हाला जर तुमचा आन्सर असेल की थांब, तर तुम्ही ते कसं दाखवणार? हाताने दाखवणार, हो ना, थांब म्हणून. यू आर आस्क्ड हाऊ इज द करी. जर तुम्हाला विचारलं की ही करी म्हणजे ही भाजी कशी झालेली आहे, युअर आन्सर इज डेलिशियस. तुम्हाला सांगायचं की स्वादिष्ट झाली आहे, मग तुम्ही कसं? हाताने ॲक्टिंग करणार किंवा तुमचे हावभाव तसे असणार. यू आर टोल्ड द कॅट्स नॉट फिलिंग वेल. तर तुम्हाला सांगितलं की ही मांजर आहे, तिला बरं नाही वाटत आहे. युअर आन्सर इज व्हॉट हॅपन टू इट. तर तुम्ही कसं क्वेश्चन विचारणार, हो की नाही? इथे बघा सायन्स दिलेले आहेत. यू आर आस्क्ड हाऊ इज वेदर. तर तुम्हाला विचारलं की कसं आहे हवामान. युअर आन्सर इज आय एम फिलिंग व्हेरी कोल्ड. मला खूप थंडी वाजत आहे. तर तुम्ही कशा प्रकारे सांगणार? तर इथे हे असे हावभाव तुम्ही इथे वेटसाठी असा हात दाखवणार, डेलिशियस झालेले आहे जेवण त्यासाठी छान छान म्हणणार. मांजरीला काय झालं, व्हॉट हॅपन क्वेश्चनसाठी असं वापरणार, थंडीसाठी असे वापरणार. ठीक आहे. वी यूज अवर माउथ टू स्पीक. आपण आपलं तोंड बोलण्यासाठी वापरतो. बट वेन प्लेइंग दिस गेम, विच पार्ट्स ऑफ युअर बॉडी डिड यू यूज टू मेक सायन्स. पण हा गेम खेळताना सायन्स करण्यासाठी, साईन दाखवण्यासाठी तुम्ही कोणता बॉडी पार्ट वापरला? तर तुमचा हात वापरला की नाही? हो. व्हॉट्स द सोल्युशन. तर यावर उपाय काय आहे? यू वॉन्ट अ बॉक्स फ्रॉम अ व्हेरी हाय शेल्फ वेअर युअर हँड कॅन नॉट रीच. तर खूप उंचावरती शेल्फवरती एक बॉक्स ठेवलेला आहे आणि तिथे तुमचा हात पोचत नाही आणि तुम्हाला तो काढायचा आहे. तर मग तुम्ही काय करणार? तर तुम्ही एखादा स्टूल घेणार आहात पायाखाली आणि त्याच्यावर उभं राहून ते काढणार किंवा कोणत्या तरी मोठ्या माणसाची मदत घेणार, हो की नाही? टू कॅरी आउट एनी टास्क वी कॅन चूज वन फ्रॉम अ नंबर ऑफ मेथड्स ऑफ डुईंग इट. आता मी तुम्हाला इथे 2 प्रकार सांगितले की स्टूल घ्याल किंवा मोठ्या माणसाची मदत घ्याल. म्हणजे कोणतंही काम करण्यासाठी एकापेक्षा जास्त मेथड्स असतात. इफ वी कॅन नॉट यूज द युज्युअल मेथड वी कॅन गेट समवन टू हेल्प. जर आपल्याला काही काम करता येत नसेल तर आपण एखाद्याची मदत घेऊ शकतो. ऑर वी कॅन यूज सम स्पेशल डिव्हाइस. किंवा आपण तिथे एखादा स्पेशल डिव्हाइस, जसं की आता आपण इथे स्टूल वापरला, हो की नाही? लॅडर वापरू शकता, शिडी वापरू शकता. समबडी मे फाइंड इट डिफिकल्ट टू डू समथिंग. कोणाकोणाला काहीतरी करण्यासाठी अवघड वाटत असेल. वी शुड देन ऑफर ऑल पॉसिबल हेल्प. आणि मग अशा वेळेस एखाद्याला एखादी गोष्ट करता येत नसेल तर आपल्याला जेवढी मदत शक्य होईल तेवढी आपण त्याला केली पाहिजे. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. व्हॉट वॉज द लिटिल बॉय एबल टू डू बिकॉज ताई पिक्ड हिम अप. आता हे छोट्या मुलाला या ताईने उचलून घेतलेलं आहे, त्यामुळे त्या मुलाला काय शक्य आहे? तर त्या खिडकीच्या बाहेरचं बघणं, कारण त्या मुलाची हाईट त्या खिडकी एवढी नाहीये, त्याला बाहेरचं दिसत नाहीये, म्हणून ताईने त्याला उचलून घेतलेलं आहे आणि मग त्याला त्या खिडकीच्या बाहेरचं आता बघता येऊ शकतं. ठीक आहे. आय एम युनिक. युनिक म्हणजे वेगळं, सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. मी सगळ्यांपेक्षा वेगळा किंवा वेगळी आहे. देअर आर काउंटलेस पीपल इन द वर्ल्ड. जगामध्ये असंख्य लोक आहेत. बट ऑल ऑफ देम हॅव द सेम बॉडी पार्ट्स. सगळ्यांना सारखेच बॉडी पार्ट्स आहेत. प्रत्येकाला डोकं आहे, कान आहे, नाक आहे, तोंड आहे, गाल आहेत, हनवटी आहे, हात आहेत, पाय आहेत, पोट आहे, छाती आहे, कंबर आहे, हो की नाही? सगळ्या गोष्टी प्रत्येकाला आहेत. इवन सो नो टू पर्सन्स आर एक्झॅक्टली अलाइक. आणि एवढी सगळी लोक आहेत तरी सुद्धा 2 व्यक्ती एकसारख्या नाहीत, त्यांच्यामध्ये काही ना काही डिफरन्स आहेच आहे. दॅट इज बिकॉज इच वन हॅज अ डिफरंट फिगर अँड फॉर्म. कारण प्रत्येकाची शरीराची ठेवण, प्रत्येकाच्या शरीराची रचना ही वेगळी असते.
There are differences in height and weight, hairline and the features of the face. तर मग हाईट, उंचीमध्ये फरक असतो, वेट म्हणजे वजनामध्ये फरक असतो, हेअरलाईन केस वेगळी असतात, केसांची ठेवण वेगळी असते, भांग वेगळा असतो, त्यांचे जे चेहरा आहे, चेहरेपट्टी वेगळी असते. इन द होल वर्ल्ड ओनली यू लुक लाईक युअर सेल्फ. अख्ख्या जगामध्ये एवढ्या असंख्य लोकांमध्ये फक्त तुम्हीच तुमच्यासारखे दिसता. डिड यू नो दिस? तुम्हाला हे माहीत आहे का? म्हणूनच आय एम युनिक, मी सगळ्यांपेक्षा वेगळं आहे असं म्हटलं आहे. डू यू नो? तुम्हाला हे माहीत आहे का? समटाईम्स ट्विन ब्रदर्स ऑर सिस्टर्स लुक एक्झॅक्टली अलाइक. तुम्हाला माहीत आहे का की जे जुळे भाऊ किंवा जुळ्या बहिणी असतात त्या एकमेकांसारख्याच दिसतात. बट इवन बिटवीन देम देअर आर स्मॉल डिफरन्सेस. पण तरीसुद्धा ते जरी ट्विन असतील, जुळे असतील, एकसारखे दिसत असतील तर थोडासा का होईना, किंचितसा का होईना त्यांच्यामध्ये फरक हा असतोच. व्हॉट वी हॅव लर्न. मग आता आपण या लेसन मधून काय शिकलो? हेड, टॉर्सो, लेग्स अँड आर्म्स आर द मेन पार्ट्स ऑफ अवर बॉडी. आपल्या शरीराचे मेन पार्ट्स, महत्वाचे भाग कोणते आहेत? तर मुख्य भाग हेड डोके, टॉर्सो म्हणजे धड, लेग्स म्हणजे पाय आणि आर्म्स म्हणजे हात. हे शरीराचे मुख्य भाग आहेत. चेस्ट, ॲब्डोमेन अँड बॅक टुगेदर मेकअप द टॉर्सो. छाती, पोट आणि पाठ मिळून एकत्र टॉर्सो म्हणजे धड तयार होतं. द हेड, लेग्स अँड आर्म्स आर जॉईन टू द टॉर्सो. डोके, पाय आणि हात हे टॉर्सोला, धडाला जॉईन असतात, कनेक्टेड असतात, जोडलेले असतात. द पार्ट ऑफ द बॉडी दॅट जॉईन्स द हेड अँड द टॉर्सो इज द नेक. टॉर्सो आणि हेड, धड आणि डोके यांना जोडणारा जो भाग आहे त्याला आपण नेक म्हणजेच मान असं म्हणतो. द आर्म्स आर जॉईन टू द टॉर्सो ॲट द शोल्डर्स अँड द लेग्स ॲट द हिप जॉईंट्स. हात हे टॉर्सोला शोल्डर म्हणजे खांद्याच्या ठिकाणी जोडलेले असतात. त्याचप्रमाणे पाय जे आहेत ते हिप जॉईंटच्या तिथे जोडलेले असतात. हिप जॉईंट म्हणजे कमरेच्या तिथला भाग, खुबा म्हणतात त्याला. आवर बॉडी पार्ट्स कॅन बेंड ॲट सर्टन प्लेसेस. आपले जे शरीराचे अवयव आहेत ते ठराविक ठिकाणी वाकतात. दॅट मेक इट पॉसिबल फॉर अस टू मेक डिफरंट मुवमेंट्स. आणि ते वाकतात म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या हालचाली करणे शक्य होते. आवर बॉडी मेक्स व्हेरियस मुवमेंट्स विथ द हेल्प ऑफ द नेक, आर्म्स, लेग्स अँड द वेस्ट. मान, हात, पाय आणि कंबर याच्या मदतीने आपले शरीर वेगवेगळ्या हालचाली करत असतं. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, अवर बॉडी हेल्प अस टू डू ऑल अवर टास्क. आपलं शरीर आपल्याला सगळी कामं करण्यासाठी मदत करत असतो. सो वी मस्ट टेक केअर ऑफ अवर बॉडी. आणि म्हणून आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. समजलं लेसन? बाय बाय.